पत्रकार, वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक दृकश्राव्य माध्यमांशी संबंधित बातमीदार यांना कार्यालय कर, घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये सवलत मिळावी अशी मागणी सोमवारी करण्यात आली। या संदर्भात महापौर चेतन गावंडे, नगरसेवक अजय सारस्कर, अमरावती महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, संपादक, पत्रकार, वृत्तवाहिनी, साहित्यिक, लेखक, कवी, वृत्तपत्र वितरक, छायाचित्रकार, वार्ताहर व बातमीदार यांची एक राष्ट्रव्यापी संघटना म्हणून संपूर्ण देशभरामध्ये कार्य करते आहे। पत्रकार, वार्ताहर किंवा बातमीदार हा नेहमी समाजासाठी, शासकीय कार्यासाठी आणि बातम्यांसाठी धडपडत असतो आणि त्याचं उत्पन्नसुद्धा जेमतेमच असते। तेव्हा या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली की पत्रकार, बातमीदार, वृत्तपत्र विक्रेते यांचे कार्यालयीन कर किंवा घरावरील महापालिकेद्वारा आकारण्यात येणारा कर आणि पाण्याचा कर यामधून संपूर्णपणे त्यांना सवलत देण्यात यावी। पत्रकार हा नेहमी समाजाच्या कार्याने, शासनाच्या कार्याने बातमीसाठी फिरत असतो। त्याचे 4 चाकी, 2 चाकी वाहनाचा कुठल्याही प्रकारचा पार्किंग शुल्क आकारण्यात येऊ नये। शासकीय, निमशासकीय व महापालिकेच्या द्वारे चालवण्यात येणाऱ्या पार्किंगच्या स्थळांवर पत्रकार, बातमीदार, वार्ताहर यांना त्यांची 2 चाकी किंवा 4 चाकी वाहन ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। स्वतःचं घर असल्यास, स्वतःचं कार्यालय असल्यास किंवा स्वतःचं वृत्तपत्र तयार करायचा कारखाना असल्यास त्या ठिकाणी कार्यालयीन घरपट्टीमध्ये पूर्णपणे त्याला सवलत देण्यात यावी। संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायती यांना सुद्धा उपरोक्त माहिती देण्यात यावी आणि तसे माननीय मुख्यमंत्री यांच्या कार्यालय यांच्याकडून कळवण्यात यावे व तसे जाहीर करावे अशी मागणी पॉवर ऑफ मीडियातर्फे करण्यात आली। पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनच्या वतीने अमरावतीमध्ये अमरावती महापालिकेचे आयुक्त संजय निपाने तसेच महापौर यांना एक निवेदन देण्यात आलं, ज्याच्यामध्ये अमरावती शहरामध्ये ज्या ठिकाणी शासकीय, निमशासकीय पार्किंग्स जे महापालिकेने ठरवून दिलेले आहेत त्या ठिकाणी पत्रकारांना मोफत पार्किंगची सुविधा देण्यात यावी। तसेच ज्या ज्या पत्रकारांची व्यावसायिक कार्यालये आहेत किंवा ज्यांची घरे आहेत त्यांना महापालिकेद्वारे जी कर आकारणी केली जाते तीसुद्धा विना कर असं हे घोषित करण्यात यावे अशी मागणी आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आलेली आहे। सोमवार 6 जानेवारी पत्रकार दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्रभरातील पत्रकारांच्या वतीने ही विनंती करण्यात आली। पत्रकार दिनाच्या आपल्या सर्व पत्रकार बंधूंना खूप खूप शुभेच्छा देतो। समाजाचा एक तिसरा अंग म्हणून आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात। खरोखरच आपल्या लेखणीला सलाम करतो। आजच्या या दिवसाच्या निमित्ताने द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी काही मागण्याचं निवेदन त्यांचे अध्यक्ष आणि इतर सर्व सहकाऱ्यांनी दिलं। ज्या मुद्द्यावर ते या ठिकाणी आले त्या मुद्द्याला आम्ही सहकार्य करू आणि एक सकारात्मक निर्णय येणाऱ्या काही दिवसात लवकरात लवकर करू। विशेषतः त्यांनी जे मागणी या ठिकाणी मांडली की घरटॅक्सच्या संदर्भात आणि मोफत पार्किंग देण्याच्या संदर्भात निश्चितच या ठिकाणी आम्ही सकारात्मक निर्णय येणाऱ्या काही दिवसात देऊ। फाउंडेशनच्या पत्रकार बंधूंसोबत चर्चा झाली पत्रकार दिनाच्या निमित्त। त्या अनुषंगाने त्यांनी काही मुद्द्यावर निवेदन सादर केलं आहे। माननीय महापौर पण यावेळी हजर होते। या निवेदनाच्या अनुषंगानं महापालिकेला काय करता येईल याचा आपण साकल्यानं विचार करू। विशेषतः पार्किंगचा जो मुद्दा आहे त्या बाबतीत प्रथम प्राधान्यानं निश्चितपणे विचार करून तो कसा निकाली काढता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू। आणि परत एकदा पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो। धन्यवाद। द पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष व विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे, कुशाल लोटे, प्रवीण शेगोकार, राजू घोरमाडे, प्रथमेश उमक, सुनील भोळे, विदर्भ न्यूजचे संपादक अमोल नानोटकर, फणींद्र वाडेकर, शोएब खान, राहुल टेकाडे तसंच अनिता बाजड, मीनाक्षी कुरवाडे, ज्योती बोराडे, रोहिणी बायस्कर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। विदर्भ न्यूज, अमरावती।